नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामोऱ्या चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग पहिल्यामधील आज आपण सराव संच 1.3 अभ्यासणार आहोत. त्या अगोदर आपण डिटरमिनंट कसा काढायचा, त्यासोबतच क्रेमर्स मेथडने x आणि y च्या व्हॅल्यूज कशा काढायच्या हे अगोदर आपण पाहणार आहोत. पहा, इथे आपल्याला डिटरमिनंट फाइंड करण्यासाठी मोड मध्ये a b c d दिलेला आहे. पहा, a b आणि c d यांना रोज म्हणतात, दोन रोज आहेत, आणि a c आणि b d उभे आहेत त्यांना कॉलम्स म्हणतात. आणि यामध्ये डिटरमिनंट फाइंड आउट करायचा असेल तर a आणि d चा क्रॉस गुणाकार करावा लागतोय आणि b आणि c चा क्रॉस गुणाकार, आणि त्यांच्यामध्ये मायनसचं साइन घ्यायचं असते. पहा, क्रेमर्स मेथडने आपल्याला x आणि y ची किमती काढताना स्टँडर्ड फॉर्म अशा प्रकारे दिलेला असतो. दिलेला असेल तर ते करून घ्यायचा x + by = c, आणि त्यामध्ये t च्या किमती आपल्याला अशा प्रकारचे मोड मध्ये a1 a2 b1 b2 दिलेला असेल. त्यानंतर dx च्या व्हॅल्यू काढायचे असेल तर c1 c2 b1 b2, आणि dy च्या व्हॅल्यू काढायचे असेल तर a1 a2 आणि c1 c2. या सर्व व्हॅल्यूज कळल्यानंतर आपल्याला x ची किंमत काढता येते. x ची किंमत काढायची असेल तर x dx घ्यायचे आणि आपण मध्ये d घ्यायचे, आणि y ची व्हॅल्यू काढायची असेल तर y dy/d. पहा विद्यार्थ्यांनो, हे a1 a1 म्हणजे फर्स्ट ची व्हॅल्यू असेल a1 म्हणतात, आणि त्यानंतर दुसरं समीकरण दिलेलं असेल त्याला a2 म्हणायचे, नंतर b1 b2 आणि च्या पुढे c1 आणि c2 असते. अशा प्रकारे आपण लगेच प्रॅक्टिस सेट 1.3 अभ्यासणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन असा आहे आपल्या समोर, फिल इन द ब्लँक स्वरूपात दिला आहे, तो आपण लिहून घेऊया. फिल इन द ब्लँक्स मध्ये प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आहे. क्वेश्चन फर्स्ट, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. आपल्या बोर्ड मध्ये व्हॅल्यूज दिलेत पहा, 3 4 2 5 पहा, इथे आपल्याला 3 दिले, त्यानंतर एम्प्टी बॉक्स दिलाय, मायनस परत एक बॉक्स आहे आणि इंटू 4 आहे. पहा, इथे 3 इंटू इथे 5, त्यानंतर मायनस इथे 4 दिला, त्या अगोदर ही सेम व्हॅल्यू घ्यायची असते, इथे 2, त्यानंतर 3 गुणिले 5 यांचा गुणाकार केला तर येतोय 15 मायनस 4 गुणिले 8. हे सॉल्व केल्यानंतर उत्तर आपल्याला मिळेल 7. त्यानंतर पहा, सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटरमिनंट्स. पहा, खाली 3 डिटरमिनंट दिलेत, आपल्याला त्यांच्या किमती काढायच्या आहेत. त्यासाठी आपण सोडून घेऊया. क्वेश्चन नंबर 2 यामध्ये फर्स्ट आहे मोड मध्ये -1 2 7 4. कधी पण आपल्याला फर्स्ट ची लास्ट सोबत क्रॉस करायचे, म्हणजे -1 इंटू 4 मध्ये कधी पण मायनस साइन असते. 7 इंटू 2 इज इक्वल टू -4 -14. आमचं गुणाकार 14 येतोय, -4 -14 उत्तर मिळाले -18. दुसरा प्रश्न असा आहे, मोड मध्ये 5 -7 3 0. कधी पण गुणाकार करायचे होते का, 5 इंटू 0 मायनस 3 इंटू -7 इज इक्वल टू 5 गुणिले 0 तर 0 येणार, मायनस मायनस इथे प्लस झाले, आणि 7 3 21 म्हणून आन्सर आलाय 21. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे 7/3 5/3 3/2 आणि 1/2. आपल्याला दिसायला जरी अवघड असेल पण सोपं आहे. पहा, इथे पण आपल्याला असंच क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. पहा, इज इक्वल टू 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2. हे जर सोडलं तर आपलं उत्तर येते 7 1 7 अपॉन मध्ये 3 गुणे 6 मायनस
5 3 15 आणि 3 गुणे 7. जरी सोडलं तर छेद सारखा आहे म्हणून एक वेळेस घ्यायचा आहे. 7 मायनस 15 अपॉन 6 आणि सोडल्यानंतर येईल -8 अपॉन 6. 2चा भाग द्यायचा आहे -4 अपॉन 3. अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. पहा यानंतर आपण लगेच तिसरा प्रश्न सोडवणार आहे, तो क्रेमर्स रूल ने. त्यामध्ये फर्स्ट आहे, थर्ड मध्ये फर्स्ट 3x minus 4y is equal to 10 आणि सेकंड इक्वेशन आहे 4x plus 3y is equal to 5. यामध्ये आपल्याला सुरुवातीलाच a1 a2 च्या किमती काढायच्या आहेत. पहा येथे आपण a1 a2 ची किमती काढू. a1 ची किंमत आहे 3, त्यानंतर b1 ची किंमत आहे -4 आणि c1 ची किंमत आहे 10. या समीकरणाचा विचार केला तर येथे a1 a2 ची किंमत आहे 4, b2 ची किंमत आहे 3, त्यानंतर c2 ची किंमत आहे 5. सुरुवातीला आपल्याला इथे आता d काढायचा आहे. d इथे आपण साइडला फॉर्म्युला लिहून घेऊ d काढण्यासाठी. पहा d काढण्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आपल्याला मोड मध्ये a1 a2 b1 b2, त्यानंतर dx साठी फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2 and dy साठी फॉर्म्युला आहे a1 a2 c1 c2. आणि यानंतर आपण x ची व्हॅल्यू काढायची dx अपॉन d ने आणि y ची व्हॅल्यू काढायची dy अपॉन d ने. पहा इथे आपल्याला d ची किंमत काढायची. b1 साठी काय तर मोड मध्ये a1 a2 b1 b2 दिलेल्या किमती इथे ठेवू शकतो आपण. a1 ची किंमत आहे 3, a2 ची किंमत आहे 4, b1 ची किंमत आहे -4 आणि b2 ची किंमत आहे 3. यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. 3 त्रिक 9 मायनस मायनस प्लस होतील आणि 4 चौक 16. यांची जर ऍडिशन केली तर 23. पहा त्यानंतर आहे dx. dx काढूया. dx साठी आहे व्हॅल्यूज c1 c2 b1 b2. c1 ची किंमत आहे 10, c2 ची किंमत आहे 5, त्यानंतर b1 ची किंमत आहे -4 आणि b2 ची किंमत आहे 3. हे जर सॉल्व केलं तर 9 30 मायनस मायनस प्लस झाले आणि 4 पंचे 20. पहा 30 आणि 20 आपल्याला उत्तर मिळत आहे 50. त्यानंतर आपल्याला किंमत घ्यायची dy ची. dy इज इक्वल टू dy साठी फॉर्म्युला आहे a1 a2 and c1 c2 इज इक्वल टू a1 ची किंमत आहे 3 4, c1 ची किंमत आहे 10 5, 3 5 15 आणि 10 40. पहा 15 मायनस 40 जर केले तर किती राहते -25. हा पहा विद्यार्थी मित्रांनो इथं 4 चे 16 करायचं होतं, इथं मायनस टी झाला आणि ते आले 25. ओके. पहा आपल्याला dx ची किंमत 25 मिळाली, dx ची 50 मिळाली आणि dy ची मिळाली -25. पहा आपल्याला dx ची किंमत काढता येईल. आता x dx अपॉन d. dx ची किंमत किती तर 50 आणि d ची किंमत आहे
25 म्हणजे 25 एक 25 म्हणजे 50 म्हणजे x बरोबर किंमत मिळाली आपल्याला 2. y ची किंमत काढायची असेल तर dy अपॉन d y बरोबर dy ची किंमत मिळाली -25 अपॉन d म्हणजे 25 म्हणजे y बरोबर -1 किंमत मिळालेली आहे. पहा यानंतर आपण दुसरा प्रॉब्लेम घेणार आहोत लगेच. दूसरा एग्जांपल आहे 4x plus 3y plus 3y minus 4 is equal to 0. Then 6x is equal to 8 minus 5y. पहा विद्यार्थी मित्रांनो हे समीकरण आपल्याला व्यवस्थित करून ठेवायला लागेल. पहा 4x ला 4x राहील प्लस 3y ला 3y राहील आणि इज इक्वल मायनस 4 तिकडे गेलं तर अशा प्रकारे समीकरण 1 मिळू शकतं आपल्याला. त्यानंतर हे पहा x साइड ना लेफ्ट साइड राईट आहे पण हे मायनस 5y आपल्याकडे घ्यायचे तर प्लस 5y होती आणि इज इक्वल टू 8 समीकरण 2. आता पाहिजे आपण a आणि a1 a2 ची किंमत घेऊ. a1 is equal to 4, b1 is equal to 3, c1 is equal to 4, then a2 is equal to 6, b2 is equal to 5 and c2 is equal to 8 आपल्याला अशा प्रकारे किमती मिळाल्या. या किमतीचा वापर करून आपण d ची किंमत काढूया. डिटरमिनंट d is equal to in mod a1 a2 b1 b2 किमती इथे पुट अप करून a1 ची किंमत आहे 4, a2 ची आहे 6, b1 3 5 यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. इथे 4 गुणिले 5 4 म्हणजे 20 मायनस 23 18 म्हणजे 20 मधून 18 गेले तर आपल्याला उत्तर मिळते 2 म्हणजे d ची किंमत मिळाली 2. त्यानंतर dx ची किंमत काढायची. इन मोड dx ची व्हॅल्यू काढायची c1 c2 b1 b2. c1 ची किंमत आहे 4, c2 आहे 8, b1 आहे 3 आणि b2 आहे 5. पहा 4 म्हणजे 20 आणि 8 3 24 म्हणजे 20 मध्ये 24 जात नाही मायनस 4 आन्सर येईल. त्यानंतर आहे dy dy ची किंमत काढू शकतो आपण a1 a2 c1 c2. a1 ची किंमत आहे 4 6, c1 ची आहे 4 8. पहा 8 चौक 32 मायनस 26 चौक 24 जे आन्सर मिळाले ते 8. या किमतीचा वापर करून आपण x आणि y च्या किमती काढू. x इज इक्वल फॉर्म्युला आहे dx अपॉन d. dx ची किंमत आहे -4, d ची आहे +2 ची आहे वेगवेगळे दोन 4 म्हणजे x बरोबर -2. y ची किंमत आपण काढू शकतो. y बरोबर dy अपॉन d. dy ची किंमत मिळाली 8 अपॉन 2 वेगवेगळे 8 म्हणजे y बरोबर किंमत मिळाली 4. अशा प्रकारे आपण दुसरा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह केलेला आहे. यानंतर आपण घेऊ तिसरा प्रॉब्लेम. तिसरा प्रॉब्लेम असा आहे आपल्या समोर कडमध्ये x plus 2y is equal to -1 and 2x minus 3y is equal to 12. यामध्ये आपण a1 a2 ची किंमत घेऊया. a1 is equal काही नाही म्हणजे 1 असले की b1 is equal to 2 येईल आणि c1 is equal to -1 येऊ शकते. इथे a2 is equal to 2, b2 is equal to -3 and c2 is equal to 12. यानंतर आपण b ची किंमत काढू. d बरोबर फॉर्म्युला आहे a1 a2 b1 b2. a1 a2 b1 b2. a1 ची किंमत आहे
1 2 2 minus 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 1 into minus 3 minus 2 to the 4 म्हणजे 2 into 2 minus 3 minus 4 उत्तर आले -7 d ची किंमत आली -7 इथे dx ची किंमत काढू dx आहे c1 c2 b1 b2 c1 c2 ची किंमत दिलेली आहे -1 12 नंतर b1 आहे 2 -3 इज इक्वल टू यांचा गुणाकार केला तर -1 into -3 minus 2 into 12 माइनस माइनस प्लस 3 एक 3 नंतर 12 गुणिले 24 माइनस 24 3 मधून 24 काय जात नाही त्यामुळे -21 उत्तर येईल -21 त्यानंतर dy ची किंमत काढूया dy फॉर्म्युला आहे a1 a2 c1 c2 a1 ची किंमत आहे 1 2 c1 c2 ची आहे -1 12 पहा इथे 3 क्रमांक करायचा आहे 1 गुणिले 12 प्लस माइनस माइनस प्लस होईल आणि 2 1 12 2 14 पहा आपल्याला d ची किंमत -7 dx ची -21 आणि dy ची मिळाली 14 या किमतीच्या आधारे x ची किंमत काढू x बरोबर dx d dx ची किंमत आहे -21 d ची किंमत आहे -7 माइनस माइनस इथे प्लस झाले आणि x बरोबर 7 1 7 7 14 7 21 x बरोबर किंमत मिळाली 3 त्यानंतर y ची किंमत करू dy d y आहे dy आहे 14 d -7 पहा 7 1 7 7 दोन्ही 14 हे माइनस वरती म्हणजे y बरोबर -2 किंमत मिळाली आहे अशा प्रकारे आपण 3 उदाहरण पाहिले तर त्यानंतर चौथं एक्झाम्पल असं आहे चौथं एक्झाम्पल 6x - 4y - 12 then 8x - 3y is equal to -2 यामध्ये पण आपल्याला a1 a2 ची किंमत काढायची आहे इथे a1 बरोबर किंमत आहे 6 b1 is equal to -4 and c1 is equal to -12 then a2 is equal to 8 b2 is equal to -3 and c2 is equal to -2 पहा आपल्याला इथे d ची किंमत काढायची d ची किंमतीसाठी काय फॉर्म्युला आहे तर d is equal to a1 a2 b1 b2 घेऊ शकतो then a1 a2 ची किंमत ठेवूया 6 8 b1 b2 -4 -3 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय 23 18 म्हणजे -18 येते माइनस माइनस प्लस होणार कारण की माइनस एक मध्ये 8 चौक 32 किती आलं उत्तर -18 प्लस 32 14 dx is equal to c1 c2 b1 b2 c1 ची किंमत आहे -12 -2 b1 ची किंमत आहे -4 -3 इथे पहा कोणाकडे माइनस माइनस प्लस होणार आहे बरे बरोबर 25 बाजूला 36 माइनस 4 दुने 8 36 मधून 8 गेले किती जातात 28 त्यानंतर dy ची किंमत आहे a1 a2 c1 c2 a1 आहे 6 8
C1 आहे -12 -2 5 दुनी -12 बारी आठी 6 दुनी -12 माइनस माइनस प्लस त्यानंतर बारी आठी 96 इज इक्वल टू 84 और x ची किंमत काढू dx अपॉन d dx ची किंमत मिळाली 28 आणि d ची किंमत आहे 14 14 1 14 14 2 28 म्हणजे x बरोबर किंमत मिळाली 2 y चा फॉर्म्युला आहे dy अपॉन d dy आहे 84 अपॉन 14 14 च्या पाड्यात 84 आहे का किती y बरोबर 6 x इक्वल टू y बरोबर 6 कितवा पाचवा क्वेश्चन चालू आहे दोन क्वेश्चन आहे लास्ट फाइव 4m plus 6n is equal to 54 then 3m plus 2n is equal to 28 पा a1 बरोबर 4 b1 बरोबर 6 c1 बरोबर 54 then a2 is equal to 3 b2 is equal to 2 and c2 is equal to 28 these are formula a1 a2 b1 b2 a1 ची किंमत आहे 4 3 b1 ची आहे 6 2 दीर्घ गुणाकार करूया 4 दुनी 8 माइनस 3 8 मधून 18 जात माइनस 10 त्यानंतर dx इज इक्वल टू dx चा फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2 c1 ची किंमत आहे 54 28 b1 ची आहे 6 2 पहा गुणाकार करायचा आपला 54 दुनी किती 108 बरोबर आहे का माइनस आता 28 गुणिले 6 किती आले 8 सखी 48 7 आले 4 6 दुनी 12 13 14 16 168 करेक्ट म्हणजे 160 मधून काय 60 सोडत नाही म्हणजे उत्तर येईल -60 म्हणजे आपल्याला dx ची किंमत मिळाली -60 त्यानंतर dy बरोबर a1 a2 c1 c2 a1 ची किंमत आहे 4 3 c1 आहे 54 28 पा 28 दुनी 28 चौक 28 दुनी 56 56 दुनी 112 माइनस 54 3 4 3 12 अंचाला 1 5 3 15 1 16 162 पा 162 म्हणून 112 गेले किती राहतात -50 राहतात ओके पा आपल्याला d x ची किंमत काढायची x dx अपॉन d dx आहे -60 अपॉन -10 हे माइनस माइनस प्लस झाले म्हणजे x बरोबर काय झालं 160 x बरोबर 6 y ची व्हॅल्यू आहे dy अपॉन d dy आहे -50 -10 माइनस माइनस प्लस y 550 y बरोबर 5
अशा प्रकारे आपण 5 प्रॉब्लेम्स घेतले. लास्ट वन इज लगेच घेऊया आपण 6 नंबरचा आहे. थोडा दिसायला जरी तो अवघड वाटत असेल तर एकदम सोपा आहे. लास्ट आहे 2x plus 3y is equal to आणि then x minus y upon 2 is equal to 1 upon 2. 6 नंबरचा 2x plus 3y is equal to 2 and x minus y upon 2 is equal to 1 upon 2. इथे जास्त घाबरून जायचे कारण आहे. ग्राफॉन मध्ये 2 आहे म्हणून 5 जर दिले समीकरण 1 नंबर समीकरणाची व्हॅल्यू a1 is equal to 2, b1 is equal to 3 and c1 is equal to 2. पाहिजे छेदस्थानी दोन ये नको आपण काय करू त्याला मल्टिप्लाय करू. दोन्ही मल्टिप्लाय केली जाईल 2x इथं दोन्ही केलं तर 2 कट राहील म्हणजे -y होईल आणि इथं दोन्ही केलं तर a टू कट होईल म्हणजे फक्त मला राहील इक्वेशन नंबर 2 मिळेल. म्हणून इथे किंमत मिळेल a2 is equal to 2, b1 is equal to -1 and b2 c2 is equal to 1 मिळेल. या आधारे आपण d ची किंमत काढते. b is equal to a1 a2 b1 b2. a1 ची किंमत आहे 2 2 3 -1. यांचा तिथं गुणाकार केला b एक b म्हणजे तो मायनस येईल -2 येईल. 3 दोन्ही 6 म्हणजे तो -6 -2 -6 म्हणजे -8 आन्सर येईल आपल्याला. देन dx काढायचा आहे. dx साठी सूत्र आहे c1 c2 b1 b2. c1 ची किंमत आहे 2 1, b1 ची आहे 3 -1. गुणाकार करू -2 3 1 3 म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल c1 2 1 b1 आहे 3 आणि -1. हे सॉल्व केलं पहा b एक -2 नंतर 3 एक 3 आपले उत्तर मिळेल ते -5. त्यानंतर dy is equal to dy आहे a1 a2 c1 c2. a1 ची किंमत आहे 2 2 2 1 is equal to b 2 to the 4 आणि किंमत मिळाली आपल्या इथे 2 मधून -4 गेले तर -2 व्हॅल्यू राहिली. x ची किंमत मिळाली dx upon d. dx आहे -5 upon -8 नंतर ते मायनस प्लस झाले 5 upon 8 राहील आणि y ची किंमत मिळेल आपल्याला dy upon d म्हणजे dy आहे -2 -8 मायनस प्लस म्हणजे 2 upon 8 म्हणजे देखील 8. अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यूज मिळाले. धन्यवाद. थँक्यू सो मच.